नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. बीडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीनं तृप्ती देसाईंच्या वक्तव्याचा अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला. देसाईंचा फोटो पाळण्यात ठेवत पाळणा हलवला. काँग्रेस पक्षात असताना नितेश राणेंकडून अभियंत्यावर चिखलफेक, राणेंसह 40 जणांवर गुन्हे दाखल. सिंधुदुर्ग ओरोस जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम निर्णय लागण्याची शक्यता. कोल्हापुरातलं बिंदू चौकात पुरोगामी संघटनेचं आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट. आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात निदर्शनं करत असताना जोरदार राडा. विदर्भात सूर्याचा पारा चांगलाच चढला. विदर्भातील तब्बल 4 जिल्ह्यातील तापमान 46 अंशापलीकडे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी. बीडच्या परळी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचा निष्काळजीपणा समोर. हजारो लिटर पाण्याची नासाडी. नागरिकांना 8 दिवसाआड पाणी पुरवठा. मुंबईतील पायधुनी परिसरात अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू. कलिंगड आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर संशयास्पद मृत्यू. मृतांमध्ये पती पत्नी आणि त्यांच्या 2 अल्पवयीन मुलींचा समावेश. मुंबई गोवा महामार्गावरील मळगावात कार थेट दुकानात घुसली. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार दुकानात घुसल्यानं नुकसान. शिरूरच्या नावरे आंधळगाव मार्गावर गॅस पंपाजवळ दुचाकी आणि 4 चाकीची धडक. दुचाकीस्वार अक्षरशः चेंडूसारखा हवेत उडाला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. दोन्ही वाहनांचं किरकोळ नुकसान. वाशिमच्या मालेगावात अकोला फाटा पोस्ट ऑफिस समोर महिलेची हत्या. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. घटनेनंतर परिसरात खळबळ. संशयित आरोपी ताब्यात. पाणीपुरी खाल्ल्यानं 18 मुलं आजारी तर एकाचा मृत्यू. घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. डॉक्टरांच्या पथकाकडून रुग्णांवर सतत लक्ष. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.